टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू. किती धमकी दिली तर कदाचित नेता घाबरेल, पण कार्यकर्ता आणि इथली जनता कधीही घाबरणार नाही. काय माहित नाही, लोक निर्णय तिथे घेणार नाही. विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल. म्हणजे एक तर शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागले. आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो भाजपमध्ये ते प्रवेश करतील, त्यांच्यात फाटाफाटी आहे. अहो, हे जे सगळे पक्ष आहेत आज जे बीजेपी बरोबर लढत आहेत त्यांचे 40 आमदार आहेत. बरोबर आहे, अजितदादांचे 40 आमदार, एकनाथ शिंदे साहेबांचे 40 आमदार. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बीजेपीची एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी 10 दिवस घालवावे लागतात. आणि एक आमदार असणारा पक्ष जो आहे मनसे, त्याला लगेच बोलवलं जातं, लाल सतरंजी हांतरली जाते. म्हणजे ह्याच्यात बघा काय करतात. आता उदयनराजे साहेबांचा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला. उदयनराजे साहेब आता दिल्लीत 3 दिवस झाले बसून आहेत, त्यांना वेळ सुद्धा देत नाही. मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करतं आणि संपवतं, बाकी काही करत नाही. या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणार सुद्धा नाही, अशी परिस्थिती हे भाजपचे लोक करून ठेवतात. आणि पवारांना संपवायची भाषा करता येते दोन्ही पवारांना. बघा, ते कोणाला संपवायला निघालेत हे मला तरी सांगता येणार नाही. शिवतरे साहेब कुठल्या पक्षात आहे? एकनाथ शिंदे साहेबांचा. एकनाथ शिंदे साहेब कुठल्या सरकारमध्ये आहेत? तर बीजेपी, अजितदादा गट आणि स्वतः ते सरकारमध्ये आहेत. आता त्यांचाच नेता म्हणजे शिवतरे साहेब जर शिंदे साहेबांचा ऐकत नसतील तर शिंदे साहेबांना विचारा का तुमचा कार्यकर्ता ऐकत नाही, तुमचा पदाधिकारी ऐकत नाही. आणि शिवतरे साहेबांना हे विचारा की बाबांनो, तू सत्तेत असताना सुद्धा अजितदादांच्या विरोधात का बोलतोय? सुप्रियाताईंच्या विरोधात ते बोलणार का? आम्ही विरोधात आहोत, पण सत्तेत असणाऱ्या नेत्याच्या विरोधात ते बोलतायत. मग शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत, मग भाजपच्या चाणक्य नीती हुशार असणाऱ्या एका नेत्याचं ते ऐकतात का? जे कुठेही फाटाफूट करण्याचा नेहमी प्रयत्न करतात हे शिवतरे साहेबांनी ऐकावं, बस एवढंच आहे. त्यांनी नमो विचार मंचाच्या माध्यमातून उमेदवारी लढवणार असं म्हटलंय. कुठला विचार? नमो विचार मंच. त्याचा अर्थ ते भाजपमध्ये प्रवेश लवकरच करतील. दादा संग्राम चोपड्यांवरती टीका झाली, पण हर्षवर्धन पाटलांवरती कसलीच टीका झाली नाही. सगळे एकाच भाषणात जर एकाच भाषणामध्ये सगळ्या गोष्टी बोलल्या तर पुढच्या भाषणामध्ये काहीतरी ठेवलं पाहिजे. टप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, एवढंच इथं सांग. दादा, सुप्रिया सुळेंनी जे पोलीस अधीक्षकांना जे पत्र लिहिलं होतं यामध्ये तुम्हाला आणि योगेंद्र पवारांना तात्काळ सुरक्षा द्यावी या पत्रावरती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी एक आरोप केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सुप्रिया सुळेंनी हे जे पत्र दिलेलं आहे ही पत्र केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी दिलेलं आहे. काय वाटतं? कुठल्या एका नेत्याने जर वक्तव्य केलं असतं नाही तर स्टेटमेंट दिलं असतं त्याच्यावर उत्तर दिलं असतं. अशा कार्यकर्त्यांबद्दल मी काय बोलत नाही. दादा, बारामती लोकसभा असं नव्हतं की आज खरं तर त्यांना विनंती केली होती. त्यांनी सांगितलं होतं की मला एक कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम कॅन्सल करण्याचा मी प्रयत्न करतो, पण झालं नाही तर मला येता येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की 3 दिवसानंतर त्यांच्या घरी मी स्वतः तिथं जाणार आहे आणि तिथे असणारे जे भोर मतदारसंघ आहे तिथं सुद्धा ते आणि आम्ही मिळून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. काय माहिती, त्यांना कदाचित फोन आला असावा, सांगितलं असावं. ज्या लोकांची भीती वाटते, पवार साहेबांवर सुद्धा ईडीने कारवाई केली होती, पत्र दिलं होतं. अख्खा महाराष्ट्र मुंबईला यायला निघाला होता. ईडी घाबरली, माघार घेतली. संजय राऊत साहेबांना जेलमध्ये टाकलं होतं, ते परत बाहेर आले. आता सुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ते लढतायत. त्यामुळे भातखळकर साहेबांना कुणी काय सांगितलं हे मला माहित नाही, पण ज्या लोकांना भाजप घाबरतो त्या लोकांना आज अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने सामान्य लोक बघत आहेत. त्यामुळे त्यांनी ट्विट केली, कारवाई झाली, तरी लोक हे बीजेपी बरोबर 100% आजही नाही आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा राहणार नाही असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. धमकी दिली, अनेक गावांमध्ये जेवण ठेवण्यात आलं होतं. शेवटी स्वाभिमानी जनता आहे, एक चांगला विचार या भूमीला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी धमकी दिली म्हणून इथली लोक थांबतात असं जर कुणाला वाटत असेल तर ते स्वप्नात जगतायत. इंदापूर आणि बारामती मतदारसंघातली जी जनता आणि खास करून महाराष्ट्रातली जनता आहे ती केंद्रातले लोक असू द्या नाही तर भाजपचे कुठलाही नेता असू द्या, किती धमकी दिली तर कदाचित नेता घाबरेल, पण कार्यकर्ता आणि इथली जनता कधीही घाबरणार नाही असं आम्हा सगळ्यांना माहित आहे, विश्वास आहे. अजून 40 दिवस आहेत प्रचाराला आणि जेव्हा केव्हा मतदान होईल त्यामुळे 40 दिवसामध्ये काय काय होतंय हे आपल्याला दोन्ही बाजूने बघायला मिळेल. पण नक्कीच काहीतरी सकारात्मक होईल एवढं ज्या भूमिकेतून या बाजूने मी सांगतो. काही विरोधात जी भूमिका आहे ती घेत आहे. आता नवीनच योगेंद्र पवार हे राजकारणामध्ये सक्रिय झालेत.
तुम्ही अगोदर व्यवसायातून राजकारणाकडे आला आणि आता योगेंद्र पवार देखील व्यावसायिक आहेत. तुमच्यावर जशी ईडीची कारवाई केली गेली तशी योगेंद्र पवारांवर होईल का कारवाई? तुम्हाला काय वाटतं? बीजेपी कोणावर कारवाई करेल हे सांगता येणार नाही. कर्नाटकामध्ये 2 असे शेतकरी आहेत ज्यांना घर सुद्धा नाही, अशा शेतकऱ्यांवर कारवाई ईडीने केलेली आहे. त्यामुळे कोणाला कशी कारवाई करेल हे आज सांगता येणार नाही. पण महत्वाचं आहे काय की पवार कुटुंब जसं आपलं महाराष्ट्रातलं कुठलंही सामान्य कुटुंब घेतलं तरी त्या कुटुंबामध्ये विचाराला किंमत आहे. आणि आज विचाराला किंमत देत आजोबाबरोबर राहणं महत्वाचं आहे, विचाराबरोबर राहणं महत्वाचं आहे. हे मी तिथं दाखवून दिलं, युगेंद्रनी दाखवून दिलं. आणि या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबातले नवी पिढीला जर तुम्ही विचारलं ते हेच बोलतील. त्यामुळे आज युगेंद्र आजोबाबरोबर लढत आहे आणि त्यांच्यावर जर त्यांचे कार्यकर्ते जे अजितदादा गटाचे कार्यकर्ते ते येतात, फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, वेगळंच काहीतरी बोलतात, बातम्या वेगळ्याच लावतात, तर त्या हे जे काय ते ठीक आहे, त्या कार्यकर्त्याला त्यांच्या नेत्याला दाखवण्यासाठी बघा आम्ही काय करतोय तेवढंपर्यंत ठीक आहे. पण लोकांना माहित आहे की काय करायचं. आणि तुतारी या बारामती मतदारसंघामध्ये आणि महाविकास आघाडीचे 35 पेक्षा जास्त उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतात. नक्की बारामती आणि इंदापूर असेल या परिसरात नक्की मलिदा गँग कोण आहे असं काय वाटतं तुम्हाला की बारामती इंदापूर परिसरामध्ये आता मलिदा गँग निर्माण झाला? हे बघा, आता इथं आल्यानंतर म्हणजे पूर्वी आज पूर्णपणे भाग अजितदादा तिथं बघत होते, त्यावेळेस माझा संपर्क या भागामध्ये कमी होता आणि मी पुणे जिल्हा सोडून मग इतर जिल्ह्यांमध्ये पार्टीसाठी तिथं मी जायचो. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी अर्धा एक तास आधी आलो होतो. अनेक नागरिक मला भेटले आणि नागरिकांनी सांगितलं की इथले जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि मग तुम्ही मगाशी बघितलं मला एक पत्र सुद्धा देण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन हे घेतलं जातं. आज इथं जे सामान्य लोक आहेत त्यांना अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. अधिकारी या तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये यायला नाही म्हणतात, घाबरतात. वेगळ्या पद्धतीची दहशत आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही जर रोडची क्वालिटी बघितली, निधी आणलाय पण निधी आणल्यानंतर तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे. पण आता या पावसामध्येच तुम्ही बघितलं तर बरेचसे रस्ते हे खराब होते. काही गावांमध्ये खर्च झालाय, रोडवर झालाय, पण रोड दिसत नाही, विकास कामं दिसत नाही. मग बिलं कशी निघाली असाही प्रश्न तिथे निर्माण होतो. काही नेत्यांचे काही पीए आहेत, त्या पीएनकडे 15-15, 20-20 हायवा गाडी, एक हायवा गाडी 40-50 लाखाची असते. हरकत नाही, पीए मोठा होत असेल तर काय हरकत नाही. पण विषय एवढाच आहे की फक्त पीए मोठा नव्हता तर सामान्य कुटुंबातले लोक जर मोठी झाली तर ते कुठेतरी आपल्या सगळ्यांना आवडेल. त्यामुळे इथं आल्यानंतर जी लोकांची भावना होती ती फक्त बोलून दाखवली.